भगवतीची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद देवी भागवत महापुराण कथा सप्ताहातील आजचा चतुर्थ दिवस। स्थान देवता, कुल देवता, ग्राम देवता, गुरु देवता, संत देवता, इष्ट देवता, सद्गुरु देवता, ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रगती दुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने, आपणा सगळ्यांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने आपण श्रीमद देवी भागवताच्या स्मरणाने परमार्थात प्रगती करण्याचा प्रयत्न करत आहोत। देवी भगवतीला जाणून घेण्याचा हा प्रयत्न करत आहोत। भक्ती म्हणजे काय आहे, परमार्थ म्हणजे काय आहे। पहाट झाली, देवाऱ्यातल्या देवांची पूजा केली, दिवा लावला, रांगोळी काढली, घंटी वाजवली, एखादी आरती म्हटली म्हणजे परमार्थ झाला का? आळंदी पंढरपूरची वारी झाली म्हणजे परमार्थ झाला का? कथा कीर्तनांमध्ये येऊन कथेचं श्रवण झालं म्हणजे परमार्थ झाला का? मंदिरात गेलो, देवाचं दर्शन करून घरी आलो म्हणजे परमार्थ झाला का? नेमकी परमार्थाची व्याख्या काय आहे? ज्याला भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा परम अर्थ समजला त्याला परमार्थ समजला। आपले पूर्वज घरातले लोक देवपूजा करत होते म्हणून आपणही देवपूजा करतोय, पण का करतोय याच्या मागचं वर्म समजलं पाहिजे। आपले पूर्वज आजूबाजूचे लोक मंदिरामध्ये जातायत, दर्शन करतायत, त्यांच्यासारखी देखावेखी करून आपणही मंदिरामध्ये जाऊन आलो म्हणजे परमार्थ झाला का? नाही। परमार्थ हे समर्पण आहे, परमार्थ हा त्याग आहे, परमार्थ ही श्रद्धा आहे, परमार्थ ही निष्ठा आहे। शरीराने पारमार्थिक कार्य घडले परंतु अंतःकरण जर भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर तो परमार्थ नाही। कदाचित एखादा व्यक्ती देवपूजा करत नसेल, मंदिरामध्ये जात नसेल, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन चालू असेल आणि प्रभू प्राप्तीची तीव्र इच्छा असेल, खरा परमार्थ त्याचा ठरतो। याचा अर्थ परमार्थामध्ये क्रियेला महत्व नाही, परमार्थामध्ये अंतःकरणाच्या अवस्थेला महत्व आहे। अंतःकरणाची अवस्था जर त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत असेल तर शरीर त्याच्यापर्यंत नाही पोहोचलं तरी चालतं। हा परमार्थ आहे। पण भगवत प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत। जसं बाल्यावस्थेमध्ये असलेल्या बालकाला विद्याभ्यास ग्रहण करण्यासाठी आधी बालवाडीमध्ये, नर्सरीमध्ये टाकलं जातं। अभ्यास नाही केला, डबा खाऊन घरी आला तरी सुद्धा शाळेत बसवलं जातं। का? सवय लागण्यासाठी। त्याच्यानंतरच्या वर्षी सिनियर केजी, ज्युनियर केजी, आधी ज्युनियर केजी मग सिनियर केजी, त्याच्यानंतर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग नंतर अभ्यासाची प्रगती त्याची होत असते। तशा पद्धतीने अनेक युगांपासून या आत्म्यावर, या मनावर वेगवेगळ्या प्रकारचे चांगले वाईट जे संस्कार असतात त्या संस्कारांपासून दूर करून भगवान परमात्म्यापर्यंत नेण्यासाठी ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत। मग आपण व्रत, वैकल्य, दान, पुण्य, वारी, मंदिरात जाणं, वेगवेगळ्या प्रकारचे पाठ वाचणं, चालीसा वाचणं, हरिपाठ करणं, हा
ही परमार्थाची सुरुवात असते. येन केन प्रकारेण चित्तवृत्ती ओढून भगवान परमात्म्यापर्यंत आणण्याचा हा प्रथम प्रयत्न असतो. त्याला नर्सरी म्हणावं लागेल, बालवाडी. पण एकदा की चित्तवृत्ती भगवान परमात्म्यापर्यंत स्थिर झाली की बाह्य परमार्थानंतर आंतरिक परमार्थाला सुरुवात होते. आधी बाह्य परमार्थ सांगितलेला आहे, मग त्याच्यामध्ये आपण यथोचित दान करू शकतो, व्रत वैकल्य करू शकतो, पूजा पाठ करू शकतो. दान करणं ही जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. पण दान कशाला म्हटलं जातं? दान कुणाला केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, का केलं पाहिजे? म्हणतायत की दान केल्यामुळे अनेक वाईट मार्गांनी घरामध्ये आलेली जी संपत्ती आहे ती शुद्ध करण्याचा मार्ग म्हणजे दान आहे. धन जे अनेक अनर्थ घरी घेऊन येतंय ते अनर्थ दूर करण्यासाठी दान हा उपाय सांगितलेला आहे. पण कोणतं दान करायचं आहे, कुणाला करायचं आहे? देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतायत की सात्विक दान कोणतं आहे? योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी जी पाहिजे आहे ती वस्तू त्या व्यक्तीला देणं म्हणजे दान आहे. देश कालेच पात्रेच. एखादा व्यक्ती जर भुका असेल, त्याच्या घरामध्ये पर्याप्त अन्न नाही, अशा व्यक्तीला धान्य दान, अन्नदान करणं हे खऱ्या पद्धतीने दान आहे. एखादी व्यक्ती गरीब आहे, त्या व्यक्तीच्या अंगावर तुम्ही जर नेहमी फाटलेले वस्त्र बघितलेले असतील तर अशा व्यक्तीला वस्त्रदान करणं हा दानाचा महत्वाचा प्रकार आहे. हे खऱ्या अर्थाने योग्य दान म्हणावं लागेल. सत्पात्री दान ज्याला म्हणतात. ज्यांच्याकडे आहे त्यांना देऊन काही फायदा नाही, ज्यांच्याकडे नाही त्याला दान करणं त्याला सत्पात्री दान म्हणतात. एखादी व्यक्ती निर्धन आहे, मुलगी उपवर झालेली आहे आणि मुलगी उपवर झाल्यानंतर त्या मुलीचा विवाह करायचा आहे आणि विवाह करण्यासाठी धन नाही. अशा वेळेस गावातल्या सर्व श्रीमंत व्यक्तींनी एकत्र येऊन धन जर एकत्र केलं आणि त्या गरीबाच्या मुलीचं लग्न लावून दिलं तर याच्यापेक्षा चांगला परमार्थ दान कोणतंही नाही. जिथे गरज आहे त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. फक्त दानामध्ये एकाच ठिकाणी मर्यादा सांगितलेली नाही, ते म्हणजे अन्नदानाला. व्यक्ती गरीब असेल, श्रीमंत असेल, जेवून आलेला असेल, जेवलेला नसेल तरी सुद्धा अन्नदान केलं पाहिजे. अन्नदानाच्या बाबतीत कोणतीही मर्यादा नाही. जे आपल्याकडे असेल ते आपण द्यायचं, धनच दिलं पाहिजे असं नाही. आपल्याकडे पैसा भरपूर असेल, धन दान करा. आपल्याकडे धान्य भरपूर असेल, धान्य दान करा. आपल्याकडे वस्त्र भरपूर असेल, वस्त्रदान करा. वस्त्रांची ही कमतरता नसते. महिला वर्गांनी जर कपाट उघडली तर एवढ्या साड्या असतात. जर कदाचित पडू नये, पण जर कपाट अंगावर पडलं तर जिवंत राहण्याची गॅरंटी नाही. 10-15 वर्षापूर्वीचे वस्त्र आहेत, ज्या वस्त्रांना एका वर्षामध्ये एकदाही हात लागत नाही. मग असे वस्त्र ज्यांच्याकडे नाही त्यांना देऊन टाका, त्यांचा तरी फायदा होईल. जे आपल्याकडे आहे ते दान केलं पाहिजे. भरपूर ताकद आहे शरीरामध्ये, रक्तदान करा. अन्न, वस्त्र, धान्य, रक्तदान, ज्ञानदान, गौदान, वेगवेगळ्या प्रकारची दान सांगितलेले आहे. आणि एक
कलियुगामधलं ही दान आहे तेही केलंच पाहिजे. कोणतं? मतदान. ते सुद्धा केलंच पाहिजे. असा विचार करायचा नाही की मी एकटी गेले नाही किंवा गेलो नाही तर काय फरक पडेल. जो व्यक्ती 2 मतावरून पडलेला आहे त्याला विचारा मताची किंमत काय आहे. म्हणून हे मतदान दान म्हणूनच करायचं आहे, टेबला खालून घेऊन करायचं. कारण दान करत असताना त्याच्या बदलीत काहीही घेत हे सुद्धा कलियुगातलं दान आहे. दानाने काय होतंय? दानाने धनाची शुद्धी होते. एखाद्या ठिकाणी जर एखाद्या तलावामध्ये फक्त पाणी साठलं जात असेल, पाणी येत असेल आणि बरेच वर्ष ते पाणी तसल्या तसं असेल, त्या पाण्याचा उपयोग केला जात नसेल, कुणीही त्या पाण्याजवळ जाऊन स्पर्श करत नसेल, काही दिवसानंतर त्या पाण्यावर हिरव्या रंगाची शेवाळ तयार होते. कृमी, कीटक, जीव जंतू त्या ठिकाणी निर्माण होत आहे. त्या पाण्याची दुर्गंधी येते आणि ते पाणी वापरायोग्य राहत नाही. तशा पद्धतीने फक्त धन येऊ द्या फक्त साठवलंच तर त्या धनाच्या मागे वेगवेगळे अनर्थ येत असतात. याच्यासाठी जसं वाहतं पाणी शुद्ध असतं, वापरात असलेलं पाणी शुद्ध असतं, तसं येणारं जाणारं धन शुद्ध असतं. आणि जर धन फक्त साठवूनच ठेवलं तर त्या धनामुळे काय अनर्थ होत आहे. कधी ते धन म्हणजे लक्ष्मी आहे आणि लक्ष्मी चंचला आहे आणि चंचला लक्ष्मी कधीही स्थिर राहत नाही. ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते. कधी ती लक्ष्मी कोर्टाच्या मार्गाने बाहेर जाते, कधी ती लक्ष्मी दवाखान्याच्या मार्गाने, रोगराईच्या मार्गाने बाहेर जाते, कधी ती लक्ष्मी चोरीच्या मार्गाने बाहेर जाते, कधी लक्ष्मी बाहेर जात असताना गळ्यातलंच कुठेतरी पडून जातं. म्हणजे ती लक्ष्मी आहे ती स्वतःच बाहेर जाण्याचा मार्ग निर्माण करते. धनाच्या मागचे अनर्थ येऊन आपल्या घरामध्ये कलह निर्माण व्हायला नको असं जर वाटत असेल, वाईट मार्गाने धन कमावून फक्त साठवलंच गेलं असेल, त्याचा दान धर्मामध्ये उपयोग केला गेलेला नसेल, तर घरामध्ये पुढची पिढी जन्माला येत असताना ती कधीही सुसंस्कारी जन्माला येत नाही किंवा बुद्धिवान जन्माला येत नाही. विकलांग पिढी पुढची जन्माला येते. कारण काय आहे? धनाचा योग्य मार्गाने व्यय केलेला नाही. म्हणून तुम्ही कधीतरी कुठेतरी बघितलं असेल एखाद्या श्रीमंताच्या घरामध्ये एखादा वेडा. कारण काय आहे? धनाचा उपयोग केला गेलेला नाही. म्हणून धन फक्त आपल्यासाठी नाही किंवा पिढ्यानपिढ्या साठवून ठेवण्यासाठी नाही. केवळ धनार्जनच करणं हा आपला जीवनाचा उद्देश असायला नको. उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडून या धना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. जोडूनिया धना उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल,
धन कसं कमवायचं आहे म्हणतात की धन जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम पद्धतीने धन कमवायचं आहे. दुसऱ्यांचा तळतळाट घेऊन, दुसऱ्यांना फसवून, दुसऱ्यांना खोटं बोलून जर धन घरी आलेलं असेल तर असं धन मनुष्याला कधीही सुख आणि आनंद प्रदान करत नाही. आणि आपल्या पिढ्यानपिढ्या धनाचा जर हाच मार्ग असेल तर ते धन शुद्ध करण्यासाठी दान हा मधला उपाय सांगितलेला आहे. परंतु तरी देखील धन हे योग्य मार्गानेच कमावलं पाहिजे, अयोग्य मार्गाने नाही. आणि ते धन फक्त पिढ्यांसाठी साठवून ठेवणं चुकीचं आहे. कारण आपण गेल्यानंतर आपल्या पिढीतले आपल्या घरामध्ये फोटो ठेवतील की नाही याची गॅरंटी सुद्धा आपल्या घरामध्ये आपले आई वडिलांचे फोटो असतात, आजी आजोबांचे असतात, कदाचित त्यांच्याही आई वडिलांचे असतील, परंतु 5व्या पिढीचे फोटो आहेत का मागच्या? नाही. आपलेही राहतील याची गॅरंटी नाही. म्हणून जे आपण कमावलेलं आहे ते आपल्या पश्चात आपल्या उद्धारासाठी आपणच जर त्याचा वापर केला तर काय हरकत आहे. कहत कबीरा सुन बई गुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा ये दुनिया आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा सुन बाई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा सुन बे दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा सुन बई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा सुन बई दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. कहत कबीरा, कहत कबीरा, कहत कबीरा. अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. खुद ही जाकर जंगल सोया, खुद ही जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. खुद ही जाकर जंगल सोया, खुद ही जाकर जंगल सोया. मनुष्य धन कमावतोय, परंतु धन कमावल्यानंतर जर निघून गेला, कबीरजी महाराज म्हणतायत आप मरे पिछे डूब गई दुनिया. आपण गेल्यानंतर आपलं कोणीही नाव घेणार नाही. जास्तीत जास्त 1, 2, 3 पिढी पर्यंत. त्याच्यानंतर आपण कसे होतो, कोण होतो, काय कष्ट केलं, कोणता त्याग केलेला आहे कोणाच्याही लक्षात राहत नाही. एका व्यक्तीने एवढं धन कमावलं जीवनभरामध्ये की 10 पिढ्या बसून खातील, तरीही तो व्यक्ती रडत होता. त्या सेठजींजवळ एक व्यक्ती आला आणि त्याने विचारलं, शेठजी तुम्ही का रडताय, तुम्हाला कसली कमी आहे, सगळं तर चांगलं आहे तुमच्याकडे. त्या शेठजींनी उत्तर दिलं, म्हटले माझ्याकडे एवढं धन आहे की 10 पिढ्या बसून खातील, काहीही करायची गरज नाही. म्हटले मग का रडताय, याच्यासाठी रडतोय की 11व्या पिढीचं काय.
त्याच्या नंतरच्या पिढ्यांचं काय? धन कमावलं पण दान केलं नाही तर काही फायदा नाही. म्हणून वेगवेगळे ठिकाणी जर आश्रम बांधणं चालू असेल, साधू संन्यासी असतील, अन्नदान काही ठिकाणी होत असेल, कथेचे आयोजन केले जात असतील, तर वेगवेगळ्या ठिकाणी यथाशक्ती होईल तेवढं दान केलं पाहिजे. आणि जर दान केलं तर आप एक पैसा दोगे वो लाख देगा. आपण देताना दिसतोय परंतु तो भगवान परमात्मा आपल्याला देताना दिसत नाही. तो कोणत्या मार्गाने आपल्याला मदत करेल हे सांगता येत नाही. अचानक कोणत्याही रूपाने येईल आणि कोणत्याही संकटातून तो भगवान परमात्मा आपल्याला दूर करतोय. फक्त तो भगवान परमात्मा आपल्याला देताना कधीही दिसत नाही. आपलं केलेलं कधीही माया जात नाही, कारण भगवान परमात्म्याचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी. ऐसा अससे उदार. आधी तो घेतो आणि मग नंतर देतो. ऊपर वाला देता है तो छप्पड़. देणारा जो देतोय आपल्या कुवतीपेक्षा अधिक देतोय, परंतु आधी परीक्षा बघतोय की समोरचा आपल्याला किती देणार. म्हणून या ठिकाणी प्रगती दुर्गा उत्सवाच्या मंडळाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला यथाशक्ती या कार्यक्रमामध्ये जेही दान करायचं असेल ते कार्यकर्त्यांजवळ जमा करायचं आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष हा कार्यक्रम ते आनंदाने करू शकतील. याच्यात अजूनही उत्तरोत्तर ते वाढ करू शकतील. म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी सढळ हाताने सहकार्य करायचे. भगवत प्राप्तीचा हा एक मार्ग आहे. अनेक प्रकारचे मार्ग आहेत. व्रत वैकल्य असेल, दान पुण्य असेल, नामचिंतन असेल, कथा कीर्तनांचं आयोजन असेल किंवा तीर्थयात्रा असतील, भगवत दर्शन असेल, हे परमार्थ प्राप्तीचे वेगवेगळे साधन आहे. त्याच्यामध्ये कथा श्रवण